नमस्कार, मी मंगेश कुलकर्णी, ॲस्ट्रो वास्तू कन्सल्टंट. वास्तुशास्त्र दोष व त्याचे परिणाम या ठिकाणी पाहण्याचा आपण विषय बघत आहोत. श्री ज्योतिष वास्तु विज्ञानतर्फे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण या ठिकाणी चार्ट पाहत होतो. प्रत्येक घरामध्ये अथवा कुठल्याही व्यवसायामध्ये या दिशा आणि उपदिशा आपल्या 100% होतात. आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत ती वायव्य दिशा यामध्ये दोष असतील तर त्याचे परिणाम काय होतात. शुभ परिणाम आणि अशुभ परिणाम हे दोन्ही आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. कुठलीही वास्तू घ्या, त्याच्यामध्ये आमच्या वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे कुठलीही वास्तू बॅलन्स असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण अननेसेसरी कुठे खड्डा नसावेत, अननेसेसरी कुठे कट नसावेत. समचौकोनी असणारी वास्तुशास्त्राची समचौकोनी असणारी प्रॉपर्टी वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत शुभ व पवित्र मानली जाते. तर आज या ठिकाणी आपण वायव्य कोपरा या दिशेत जो दोष असतील त्याचे परिणाम काय होतात ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्वात महत्वाचं म्हणजे वायव्य कोपरा तुम्हाला सपोर्ट देणारी दिशा आहे. मग ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही काम करणार आहात त्या क्षेत्रामध्ये जे अधिकारी लोक आहेत त्यांचा सपोर्ट तुम्हाला मिळावा, आर्थिक सपोर्ट मिळावा, तुमची प्रगती व्हावी या दृष्टीने जे जे काही सर्व काही कार्य आहे ते वायव्य दिशेमध्ये जर शुभ परिणाम असतील तर त्याचे शुभ परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. एखादे व्यवसाय आहे, त्या व्यवसायात प्रगती होणे, वाढ होणे, कुठल्याही एका दृष्टीने बघायला गेलं तर दिशा आणि उपदिशांमध्ये जास्त परिणाम बघायला गेलं तर उपदिशा या जास्त सपोर्ट करणाऱ्या आहेत. एकाच दिशेमध्ये दोष असतील असंही धरून चालू शकत नाही. तर दोन गोष्टींकडे विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. तर वायव्य दिशेमध्ये जर दोष असतील तर त्याचे अशुभ परिणाम काय आहेत ते पण या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सर्वात महत्वाचं म्हणजे वायव्यमध्ये जर कट असेल तर कट असतील तर त्याचे अत्यंत अशुभ परिणाम सुद्धा पाहायला मिळतात. सर्वात महत्वाचं म्हणजे जर वायव्य कोपऱ्यामध्ये जर कट असेल तर तुम्ही ज्या क्षेत्रात काम करतात त्या क्षेत्रामध्ये सपोर्ट मिळत नाही. घरात जर कट असेल तर घरातल्या लोकांचा सपोर्ट नाही, जे मोठे लोक आहेत त्यांचा सपोर्ट मिळत नाही. ते लोक आपल्याला कारण लेट गो करत असतात किंवा आपल्याकडे दुर्लक्ष त्यांचं होत असतं. जो मुख्य कर्ता माणूस आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष होण्याचं प्रमाण जास्त असतं. तसेच वायव्य कोपऱ्यामध्ये जर कट असेल तर कोर्ट कचेरीचे संबंध सुद्धा या अशा प्रॉपर्टीमध्ये कारण नसताना झालेले आहेत. इव्हन गव्हर्नमेंटचे कारण नसताना लागणारे दंड अशा प्रॉपर्टीमध्ये जास्त लागतात. तुम्ही कुठेही फिरायला जाताय, कारण नसताना तुमच्यावरती दंड लागणार, ते वायव्य दिशेतले तो दोष आहेत. एखादी इंडस्ट्री आहे छोटी मोठी, कारण नसताना एखादी इन्कम टॅक्सची नोटीस येऊन जाणार तुम्हाला. तर असे दोष त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर त्या दिशेमध्ये कुठल्याही प्रकारचा मोठा खड्डा नसावा, NW मध्ये काय नसावं, मोठा खड्डा नसावा, टॉयलेटची पोझिशन त्या दिशेमध्ये नसावी, तसेच त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वाढ सुद्धा नसावी. NW मध्ये कुठल्याही प्रकारची वाढ नसावी असा सुद्धा विषय सांगितलेला आहे कुठल्याही प्रमाणात. मग तो प्लॉट असेल, एखादं घर असेल, एखादा कारखाना असेल, कुठलाही विषय घ्या, त्या दिशेमध्ये वाढ नसावी, कट नसावेत, टॉयलेट बाथरूमची पोझिशन नसावी. तसेच या ठिकाणी चुकीचे कलर सुद्धा जास्त निगेटिव्ह परिणाम देतात. या ठिकाणी लाल कलर अजिबात नसावा. या ठिकाणी लाल कलरच्या ऐवजी तुम्ही राखाडी कलर घेऊ शकता, पांढरा कलर घेऊ शकता. त्या दिशेत दोष राहणार नाहीत याची अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे. एखादी हॉटेल इंडस्ट्री असेल, एखादा छोटा मोठा कारखाना असेल, घर असेल, कुठल्याही दिशेमध्ये वायव्य दिशेमध्ये जर दोष असतील तर त्या ठिकाणी प्रगतीच्या दृष्टीने तुम्हाला जास्त झगडावं लागतं. मग प्रगतीच्या दृष्टीने झगडताना सुद्धा आर्थिक नुकसान सुद्धा होते. या गोष्टी जर आपण व्यवस्थित या दृष्टीने जर आपण व्यवस्थित वास्तूची रचना जर केली तर भविष्यामध्ये नवीन वास्तू घेत असाल, नवीन इंडस्ट्री बांधायचं असाल, एखादं हॉटेल निर्माण करत असाल तर या गोष्टींकडे जर आपण व्यवस्थित अभ्यास करून जर याचे उपयोग केला त्याचे शुभ परिणाम भविष्यात आपल्याला चांगले बघायला मिळतात. आपले नुकसान होऊ नये हाच त्याच्या मागचा मूळ उद्देश आहे. आपल्याही काही समस्या असेल अशा संदर्भात आपण खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता. धन्यवाद.